नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, जानूने फोडलं चक्क आता जयंतचं सर्वांसमोर थोबाड. तर जानूने सगळ्यांसमोर आणला ह्या जयंतचा खरा चेहरा. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की विश्वाच्या आईसमोर जे काही सत्य जयंतचं उघडकीस आलेलं असतं त्याच्यामुळे ती प्रचंड घाबरलेली असते. कारण की तिला कळत नसतं की हा जयंत कानिटकर एवढा खालच्या थराला जाऊच कसं काय शकतो. त्याच्यामुळे विश्वाची आई त्याची चांगल्याच प्रकारची हजेरी घेते, परंतु तरी देखील हा जयंत कशाप्रकारे विश्वाच्या आईला धमकी देतो हे तुम्ही पाहिलंच असेल. पण हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र विश्वाची आई प्रचंड घाबरलेली असते आणि ती ठरवते की ह्या जयंतचं सत्य जर मी कोणाला सांगितलं तर हा जयंत माझ्या विश्वाला मारायला देखील मागे पुढे पाहणार नाही. त्याच्यामुळे ती ठरवते की काही जरी झालं तर ह्या जयंतचं सत्य मी कोणाला सांगत नाही, पण योग्य वेळ आली की ह्याचा खरा चेहरा मी सगळ्यांसमोर घेऊन येते. तर दुसरीकडे विश्वाची आई एवढी घाबरलेली असते हे पाहून मात्र विश्वाला देखील धक्का बसलेला असतो. कारण की विश्वाला देखील वाटत असतं की आईसोबत असं काहीतरी घडलेलं आहे, त्याच्यामुळे आई एवढी अचानक डिस्टर्ब झालेली आहे. नक्की काय घडलं याचा शोध मला घेतलाच पाहिजे. याच्यासाठी विश्वा मात्र पूर्णपणे प्रयत्न करत असतो की आईसोबत काय घडलं हे मला शोधून काढलंच पाहिजे. कारण की आईने ते दिवसापासून सांगितलेलं आहे की जयंत कानिटकर सोबतचे कायमचे संबंध संपव, आणि तेव्हापासून आई अशी अचानक कसं काय वागायला लागलेली आहे. तर दुसरीकडे विश्वाची आई पूर्णपणे घाबरलेली असते. ती विश्वाच्या बाबांना सारखा कॉल करत असते आणि म्हणत असते की तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी या, मला तुमच्यासोबत खूप मोठी गोष्ट सांगायची आहे. तर दुसरीकडे आता विश्वाच्या आईचं एवढं टेन्शन पाहून मात्र आपल्या जानूला कळत असतं की नक्कीच काहीतरी घडलेलं आहे. त्याच्यामुळे जानू ही विश्वाच्या आईला म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका काकू, नेमकं काय झालंय मला सांगा. त्यावेळेस मात्र आता विश्वाची आई आपल्या जानूला खूप विश्वासात घेते आणि तिला सगळं सत्य सांगायला सुरुवात करते आणि म्हणते की आपल्याकडे जो ड्रायव्हर म्हणून काम करत होता ना सुखिंदर, तोच खरा मात्र जयंत कानिटकर होता. हे ऐकल्याच्या नंतर तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जानूच्या पायाखालची जमीन सरकते. कारण की तिला कळतं की हा जयंत कानिटकर एवढ्या खालच्या थराला जाऊ शकतो आणि ह्या घरामध्ये अशा प्रकारे पण घुसू शकतो. त्याच्यामुळे तो माझ्यापर्यंत कधी ना कधी कसा ना कसा पोचेलच. आणि त्याच्यानंतर जे काही विश्वाची आई बोलते हे ऐकल्याच्या नंतर जानूचे आत्ता खरे तर डोळे उघडतात आणि तिला खरी ती अक्कल येते. कारण की त्यावेळेस मात्र विश्वाची आई सांगते की जयंत कानिटकरनी सांगितलंय की जर माझं सत्य तू जर कोणाला सांगशील तर त्याच्यानंतर मात्र तुझ्या विश्वाच्या आयुष्याचं मी काय करेल हे पाहायला देखील तू राहणार नाहीस. हे सगळी धमकी दिलेली ज्यावेळेस जानूला कळते त्यावेळेस मात्र जानूला वाटतं की माझ्यामुळे ह्यांच्या घरावरती संकट यायला नको, त्याच्यामुळे त्या जयंतला काय धडा शिकवायचा आहे ना तो मीच शिकवेल असं बोलून आता फायनली आपली जानू आता मात्र ह्या जयंत कानिटकर सोबत लढा द्यायला सुरू करते. पण मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आता दुसरीकडे जी काही गोष्ट घडलेली असते ती म्हणजे एवढी भयानक घडते की तुम्ही पाहिलंच की कशाप्रकारे श्रीकांत इनामदार आणि आपल्या सिद्धू ह्या दोघांमध्ये देखील वादविवाद सुरू झालेले असतात. कारण की ह्या दोघांना देखील एकमेकांचं वागणं अजिबात देखील पटत नसतं. तर दुसरीकडे सिद्धूला वाटत असतं की आनंदीचा बाबा म्हणून श्रीकांत इनामदार अजिबात देखील चांगला नाही आहे, कारण की त्याला आनंदीची थोडी पण काळजी घेता येत नाही आणि दुसरीकडे हा उठसूट भावनाला त्या ठिकाणी बोलवतो. त्याच्यामुळे मात्र सिद्धू आणि श्रीकांतमध्ये जोरदार भांडण होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. तर श्रीकांत इनामदारला देखील असंच वाटत असतं की काही जरी झालं तरी भावना आणि सिद्धूचं लग्न नको व्हायला हवं होतं, कारण की त्या दोघांचं लग्न झालं त्याच्यामुळे आज माझ्या आनंदीला दोन दोन बाबांना बाबा म्हणावं लागत आहेत. कारण की ह्या सगळ्याचा खरा गुन्हेगार जर कोण असेल तर तो सिद्धू आहे. कारण की सिद्धूने जर भावनासोबत लग्न केलं नसतं तर आनंदी आज मला प्रेमाने बाबा बोलले असते आणि तिला सगळं काही प्रेम देखील मला देता आलं असतं. कारण की हा श्रीकांत इनामदार दिसतो एवढा चांगला नाही आहे मित्रांनो, कारण की हा देखील खूप मोठ्या आतल्या घाटीचा आहे हे तुम्हाला देखील चांगलंच कळालं असेल. पण आता दुसरीकडे मात्र ज्या प्रकारे सिद्धूला ह्या श्रीकांत इनामदारचा राग येत असतो त्याच प्रकारे मात्र भावनाला देखील राग आला पाहिजे ना. कारण की तुम्ही पाहिलंच की हा श्रीकांत इनामदार आपल्या सिद्धूचा उठसूट अपमान करत असतो आणि हे सगळं करून देखील मात्र त्याचं अजूनपर्यंत मन भरलेलं नसतं. तर हा सारखा भावनाला देखील तिकडे बोलवत असतो. कारण की ह्या मूर्ख माणसाला थोडी पण अक्कल नाही आहे का? कारण की आता सिद्धू आणि भावनाचं लग्न झालंय, ते ऑफिशियली त्या घरामध्ये राहतात देखील, पण असं दुसऱ्याच्या बायकोला सारखं इकडे बोलवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. याची थोडी देखील अक्कल मात्र श्रीकांत इनामदारला नाही. आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर ह्या सगळ्यामध्ये चूक जर कोणाची असेल तर ती म्हणजे भावनाची आहे. कारण की भावनाला अक्कल पाहिजे की आता किती काही जरी झालं तरी आपला सिद्धूसोबत सुखाचा संसार चालू आहे, तर ह्या सगळ्यामध्ये फूट का पाडायची? कारण की त्या श्रीकांत इनामदारने जर उठसूट बोलवलं तिकडं तर तिकडे जायची काय गरज आहे? एवढीच काळजी आहे तर आनंदी आजारी होतीच, तर मग तिने स्वतः आनंदीला स्वतःच्या घरामध्ये आणलं असतं आणि तिची काळजी आठवडाभर घेतली असती तर ते काहीच वाटलं नसतं. पण असं अचानक सिद्धूला न सांगता त्या श्रीकांत इनामदारच्या घरामध्ये जाणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता हे सगळं तर तुम्ही पाहिलंच असेल की ह्या सगळ्याच्या पाठीमागे जर चूक बोललं तर फक्त ती भावनाचीच आहे. कारण की किती जरी काही केलं
तर ही भावना कधी सुधरेल असं मला तर वाटत नाही. कारण की भावनाला वाटते की आनंदीला आईची गरज आहे, त्याच्यामुळे तिला आईची माया देण्यासाठी मला गेलंच पाहिजे. तर दुसरीकडे मात्र सिद्धूला वाटत असतं की आनंदी माझ्या मुलीसारखी आहे, त्याच्यामुळे ती माझ्यासोबत राहिली पाहिजे. तर तिकडे श्रीकांतला वाटत असतं की भावनाने इथे येऊन आनंदीसोबत कायमचं राहिलं पाहिजे, त्या सिद्धूने इकडे यायला नको. तर मित्रांनो, आता तुम्हीच सांगा यामध्ये बिचाऱ्या सिद्धूची काय चूक आहे? कारण की ती मुलगी पाहिलं तर श्रीकांत इनामदारची, आईची माया द्यायची गरज कोणाला आहे तर भावनाला. तर बिचाऱ्या सिद्धूचं का हाल यामध्ये? तर तुम्ही पण या गोष्टीचा नक्कीच विचार करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की या ठिकाणी भावनाची चूक होते का नाही. तर दुसरीकडे तुम्ही पाहचाल जानूने जो काही मूर्खपणा परत केलेला असतो, म्हणजे जयंत कानिटकरला कॉल केल्यानं सांगितलेलं असतं की जयंत मी स्वतः तुला भेटण्यासाठी येईल पुढच्या 10 दिवसामध्ये. तर हे सगळं ऐकल्याच्या नंतर जयंतला आता इतका आनंद झालेला असतो की काय सांगू तुम्हाला. हा पूर्णपणे वेडा झालेला असतो आणि म्हणत असतो की आता खरी वेळ आलेली आहे की त्या विश्वाचा बदला घेण्याची. कारण की त्या विश्वाने मला त्या जानूसाठी खूप सारा त्रास दिला ना, तर हा सगळा त्रास त्याला सहन करावा लागेलच. कारण की पुढच्या 10 दिवसामध्ये आता जानू ठरवते की मला ह्या जयंत कानिटकरला भेटलं पाहिजे आणि ह्याचा कायमचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. पण हे सगळं विश्वाने किती अगोदरपणे जानूला सांगण्याचा प्रयत्न केला होता की आपण सगळ्यांसमोर तुझा खरा चेहरा आणूया, ह्या जयंतला योग्य ती शिक्षा देऊया. पण हे अजिबात देखील असं जानूने करण्यास नकार दिला होता. पण आता फायनली तिला असं वाटतंय की आता मी ह्या जयंतचा खरा चेहरा जगासमोर आणावा. पण तुम्हाला माहितीच आहे की ह्या जानूला हे सगळं करायला अजिबात देखील जमणार नाहीये. कारण की जानू किती साऱ्या प्रॉब्लेममध्ये अडकली, पण त्या सगळ्या प्रॉब्लेममधून मात्र तिला विश्वाने सोडवलं. पण आता तिला देखील अजून पण अक्कल आलेली नाही की जी घटना घडलेली आहे ह्या सगळ्या घटनेची सविस्तर माहिती ती विश्वाला पण देऊ शकते आणि ती हे देखील विश्वाला सांगू शकते की काही जरी झालं ना विश्वा, तरी मी कायम तुझ्यासोबत आहे आणि तू देखील माझ्यासोबत असशील. कारण की आता मैत्री निभवायची आहे तर पूर्णपणे निभवली पाहिजे. कारण की आता तुम्ही पुढे पाहाल की जानू विश्वाला न सांगता ह्या जयंतला भेटण्याचा प्लॅनिंग करते आणि मग बिचाऱ्या विश्वाने एवढ्या दिवस मदत केली, त्याने एवढा सारा त्या जयंतचा मार खाल्ला, त्याने स्वतःच्या घरावरती एवढी सारी संकटं घेतली, मग हे सगळं कोणासाठी? मग ह्या सगळ्यामध्ये जर तुम्ही पाहिलंच तर ही जानू किती स्वार्थी आहे तुम्ही नीट विचार करा. कारण की तुम्ही पाहिलं जर असेल व्यवस्थितपणे तर तुम्हाला कळालं असेल की जर ह्या जानूला तर त्या जयंतला भेटायला जायचं होतं तर मग तिने अगोदरच जायचं होतं ना, मग तिने विश्वासोबत का एवढ्या दिवस राहायचं, एवढे दिवस का त्याचा विश्वासघात करायचा? त्या बिचाऱ्या विश्वाने ह्या जानूसाठी कित्येक वेळा त्या हरामखोर जयंतचा मार देखील खाल्ला आणि स्वतःच्या घरावरती एवढं मोठं संकट देखील ओढून घेतलं. तर फायनली आता जयंत कानिटकर बदला घेण्यासाठी मात्र विश्वाकडे जातो आणि विश्वाकडे गेल्याच्या नंतर त्याला दुसरं तिसरं काहीच करायची गरज नसते, हे तुम्हाला माहितीच आहे. कारण की तो म्हणतो की जानू तर मला भेटायला येणारच आहे विश्वा, पण तू हा सगळा त्रास जो काही मला दिला ना, ह्या सगळ्याचा बदला म्हणून मी तुला सोडणार नाही. कारण की मी तुझ्या घरातील एका अशा व्यक्तीला अशा ठिकाणी पोहोचवणार आहे ना की तू याचा स्वप्नात देखील विचार केला नसेल. तर पुढे तुम्हाला हे देखील पाहायला भेटेल की हा जयंत कानिटकर स्वतः मात्र विश्वाच्या आईवरती जीवघेणा हल्ला करतो. कारण की मित्रांनो हे सगळं तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहेच. पण दुसरीकडे मात्र बिचाऱ्या विश्वाला वाटतं की जानू असा निर्णय कसा घेऊ शकते. कारण की हरामखोर माणसाला जर ती भेटायला गेली की हा माणूस काय करू शकतो याची तिला थोडी देखील कल्पना नाही आहे का. कारण की हा जयंत कानिटकर ज्या दिवशी जानू भेटायला येणार आहे त्या दिवशी एवढी सगळी घराची सजावट करतो आणि म्हणतो की फायनली तू जानू इथे येणारच आहे. पण जानू मात्र त्या ठिकाणी भेटायला जात नाही. कारण की त्याला अशा ठिकाणी बोलवते त्या ठिकाणी मात्र विश्वाला देखील घेऊन जाते आणि ह्या जयंत कानिटकरला सगळ्यांच्या समोर कानाखाली मारते आणि त्याचं थोबाड फोडते. पण तुम्हाला काय वाटतं हे सगळं झाल्याच्या नंतर हा जयंत शांत बसेल? अजिबात पण नाहीये. कारण की जानूने मुळात हा प्लॅनिंग जो बनवलेला असतो ना, हा सगळ्यात भंगार प्लॅनिंग असतो. कारण की तुम्ही जर विचार केलं तर तिने विश्वाला जर एवढ्या दिवस विश्वासात घेऊन सगळं काही सांगत होती, मग असं काय करण्याच्या अगोदर देखील जर विश्वाला सांगितलं असतं तिने, तर मग ही वेळच आली नसती ना अशी तिच्यावरती. कारण की जर विश्वा बोलत होता ज्या प्रकारे आपण लक्ष्मी काकूंना सगळ्यांना आधी खरं सत्य तुझं सांगूया, मग त्यांना विश्वासात घेऊन ह्या जयंतचं खरं सत्य सांगूया आणि ह्याचा पर्दाफाश करूया आणि ह्याला योग्य ती शिक्षा होईल, त्याच्यानंतर तुला त्याला भेटायची गरजच लागणार नाही. पण ह्या जानूचा शहाणपणा तर बघा, ती स्वतः आता त्या जयंतला भेटायला जाते आणि त्याच्या कानाखाली देखील मारते. मग त्यावेळेस मात्र ह्या जयंतचा राग तर अजूनच जास्त चिडलेला असतो. कारण की जयंत ठरवतो की हे सगळं त्या विश्वाने करायला सांगितलं असेल, त्याच्यामुळे तो त्याच्या आईवरती जीवघेणा हल्ला करतो. कारण की तो जातो जयंत हा विश्वाला शोधण्यासाठी आणि त्या ठिकाणी मात्र विश्वाची आई येतील. तिला वाटतं की हा माझ्या मुलाला काहीतरी दुखापत करेल, त्याच्यामुळे ती त्याला अडवत असते आणि त्याच वेळेस मात्र हा जयंत कानिटकर त्या विश्वाच्या आईवरती जीवघेणा हल्ला करतो. मग ह्या सगळ्यामध्ये चूक कोणाची पाहिली तर ही सगळी जानूची चूक आहे. तर पुढच्या अपडेटमध्ये भेटूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा.